आम्ही MSRD ला आता नोटीस पाठवलेली आहे, ज्याच्यातून हा जो भ्रष्टाचार समृद्धी महामार्गामध्ये तिथं झाला होता तो कुठेतरी कसा झाला, काय झालं याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत। एका मोठ्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबियाच्या एका व्यक्तीच्या नावाच्या कंपनीला 700 कोटीचं एस्केलेशन तिथं दिलं। आता तुम्ही म्हणाल एस्केलेशन काय, आता पुणे रिंग रोड 16,000 कोटीचा पहिलं एस्टिमेट होतं, आता वाढत वाढत तेच एस्टिमेट त्याच किलोमीटरला किती कोटीवर गेलंय, तर ते 42,000 कोटी रुपयाला गेलेलं आहे। तसंच आपण बघितलं समृद्धी महामार्गामध्ये सुद्धा 6 ते 7,000 कोटीचं त्या काळामध्ये एस्केलेशन झालेलं आहे। आता शक्ती मार्ग तुम्ही जो करत आहात त्यालाच पॅरलल एक नॅशनल हायवे गडकरी साहेबांनी केलेला आत्ता केलेला आहे, आणि त्याच्यात खर्च किती आलाय तर तो आपल्या राज्य सरकारच्या MSRDCच्या अंतर्गत केलेल्या रोड पेक्षा तो खर्च कमी आलेला आहे। गडकरी साहेबांनी आता नवीन रस्ता जो प्रस्तावित केलेला आहे त्याच्यामध्ये 8 लेनचा रस्ता आहे। त्या 8 लेन रस्ता म्हणजे अतिशय मोठा रस्ता, प्रशस्त रस्ता, याला केंद्र सरकार म्हणजे गडकरी साहेब किती खर्च करतात पर किलोमीटर, 71 कोटी रुपये। आता राज्य सरकार MSRD म्हणजे हे मलिदा खाण्यासाठी, पैसा खाण्यासाठी, कमिशन खाण्यासाठी, करप्शन करण्यासाठी, त्याच्यामध्ये MSRDC चं एस्टिमेट किती आहे, 101 कोटी। म्हणजे गडकरी साहेब विरुद्ध फडणवीस साहेब सरकार जर आपण बघितलं तर कॉस्ट मध्ये 30 कोटी रुपयाचा पर किलोमीटर फरक आहे। कारण याच्यातून पैसा कोणाला जातो तो काही अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरला तिथं जातो, आणि म्हणून हे करप्शन, ही दलाली आणि हे कॉस्ट एस्केलेशन असल्यामुळे पैसा जो समाज कल्याण, OBC, ओपन समाज, इतरही सर्व स्कीम, महिला बाल कल्याण, त्याच्याच बरोबर इतरही जे महत्वपूर्ण स्कीम आहे, शेतकरी कर्जमाफी, याला आज दुर्दैवाने त्या ठिकाणी पैसा हा मिळत नाही। म्हणजे फक्त MSRDC हे वेगळं, म्हणजे PWD पूर्वी PWD कामं करत होती, पण PWD मध्ये कामं छोटी छोटी असायची, तर छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरकडे पैसा कसा मागायचा, म्हणून त्यांनी एक महामंडळ केलं MSRDCचं, PWDचा पैसा थांबवला आणि MSRDCच्या माध्यमातून रस्ते केले जातात जे एस्टिमेट पेक्षा 20-25% जास्त असतात। म्हणजे नॅशनल हायवे -30% चालू आहे कॉन्ट्रॅक्टर जेव्हा काम घेतो गडकरी साहेबांचं, पण MSIDC आणि MSRDC हे दोन जे काही त्या महामंडळ सरकारने केलेले त्याची कामं कॉस्ट एस्टिमेट पेक्षा ही 20-25-30% जास्त जातात। आणि MSIDC मध्ये 14,000 कोटीचा घोटाळा, MSRDC मध्ये 15,000 कोटीचा घोटाळा, अँब्युलन्स कॅम्प 6,000 कोटी, रिंग रोड मध्ये 25,000 कॉस्ट एस्केलेशन, कंत्राटी भरती 2,500 कोटी। म्हणजे हा सगळा पैसा जो आहे, म्हणजे या सरकारचा नाद करती काय असा कुठेतरी विषय त्या ठिकाणी आहे। म्हणजे हे अतिशय फेमस वाक्य आहे की नाद करायचा नाही। या सरकारचं असं वाटतं की करप्शन खाल्ल्यामुळे, पैसा त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आमचा नाद कुणी करायचा नाही, पण खरं काय हे आता लोकांसमोर तिथं आलेलं आहे। नक्कीच लोक या बाबतीत लक्ष देतील। आम्ही सुद्धा अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडलाय, परत एकदा मांडणार आहोत। ऑडिट चालू आहे, पण हे सरकार शेतकरी कर्जमाफी, विमा मध्ये जो बदल केला त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे, आमच्या लाडक्या बहिणीला 500 रुपये अतिरिक्त का देत नाही, आमच्या जे OBC SC ST समाजाच्या मुला मुलींना, ओपन समाजाच्या मुला मुलींना स्कॉलरशिप का वेळेवर मिळत नाही, त्याचं मुख्य कारण आहे हे कॉस्ट एस्केलेशन आणि हा जो मोठ्या प्रोजेक्ट मध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यामुळे हे कुठेतरी आता लोकांसमोर आलं पाहिजे, जे आलंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं।